नाव आय वॉन्ट टू नो की कधी कधी आपल्या टीचर्सचा आपल्यावर खूप मोठा प्रभाव असतो. म्हणजे कारण आपल्या जडणघडणीमध्ये एखादी गोष्ट त्यांची कायम लक्षात राहते. एखादे असे टीचर असतात ज्यांना माहिती असते की तुमच्यात काय आहे ते ओळखतात आणि तुम्हाला एखादा असा मंत्र सांगतात जो कायम आपल्या स्मरणात राहतो. डू यू रिमेंबर एनी वन ऑफ देम? कोई टीचर जिन्होंने आपको कोई बात बोली होगी? म्हणजे माझ्यापेक्षा माझी आईला सांगितलं होतं. अच्छा. मी जेव्हा लहानपणे असताना असं एक प्रकारे थोडा कॅज्युअल पण होतो. म्हणजे काही सिरियसली असं घ्यायचं नाही किंवा असं. त्यांना माझे एक मॅडम होते निर्मला चतुर्वेदी, हिंदीची आमची टीचर होती. तर 5वी 6वीला त्यांनी आईला सांगितलं की थोडंसं याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी टाकली पाहिजे. तर त्याने युती त्यांना सांगितलं की डेली यांना भाजी घ्यायला पाठवा. पैसे द्या आणि भाजी घ्यायला पाठवा. तेव्हापासून आईने भाजी घ्यायला मला पाठवलं. आता मला माहिती नाही तो इफेक्ट होता किंवा इतर काही इफेक्ट होता. हळूहळू मला वाटतं तर खूप रिस्पॉन्सिबल झालोय, ओव्हर रिस्पॉन्सिबल झालो काही वेळा, तसं पण मुद्दा आहे. अच्छा. पण आय थिंक ते कशी आठवण आहे म्हणजे आता ऑफ द कफ तेवढाच. क्या बात आहे. भाजी आणायला आयुक्त जात होते ह्यावर विश्वासच बसत नाही आपल्याला. पण विचार करा, म्हणजे लहानपणी हे संस्कार तुमच्यावर, तेव्हापासून व्यवहारातलं ज्ञान असेल किंवा आपण एखाद्या समाजाचं भान असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लहानपणापासून शिकत आलात म्हणून आज तुम्हाला ह्या गोष्टी इतक्या सहज आणि इतक्या उत्तम जमतायत सर. सो हॅट्स ऑफ टू दॅट टीचर की ज्यांनी तुम्हाला तेव्हाच आटे दाल का भाव क्या है वो पता चल गया था आपको. मला इथे येऊन व्हिजिट करून गेले. आता 1 वर्ष झालं आमच्या सोबत पण थांबले. भीमाशंकर वगैरे जायला आले होते. बर. मग त्यांना सांगितलं का आत्ताच्या भाजीचे रेट काय? ओके. पण तुम्ही कॉलेजमध्ये म्हणालात की 11वीत तुम्हाला पनिशमेंट झाली होती. पण कॉलेज डेजमध्ये एक तर आपलं रक्त सळसळतं असतं. आपल्याला तेव्हापासून असतं की अरे आपण काहीतरी वेगळं करायचं आयुष्यामध्ये. आणि तरी देखील यार टपरी पे चाय तो हर किसी ने पी होगी, है ना. सो कॉलेज डेजमध्ये ह्या गोष्टी होणं साहजिक आहे. त्यात तुम्ही तर म्हणजे गुवाहाटीला शिकायला होता. तर कॉलेजची एखादी आठवण आम्हाला कळेल का जी तुमच्या कायम स्मरणात राहणार आहे? एनी फनी इन्सिडेंट विल ऑल्सो डू. आता तुम्ही सगळे रेकॉर्ड करताय म्हणून सांगू शकणार नाही. पण ऍक्च्युली आज वेगळी बाजू कळतेय की रे सगळ्यांना, त्यामुळे ती कळायला हवी. बघा बरं, त्यातल्या त्यात आपण जी सांगू शकतो ती आपण. माझे कोण होता बेस्ट फ्रेंड होता तो IITs मध्ये IIM सारखं नाही. IIMs मध्ये गर्ल्स आणि बॉईज हॉस्टेल त्याचा इंटरमिंगलिंग राहतोय, म्हणजे कोणी कुठे पण जाऊ शकतोय. IITs मध्ये बॉईज हॉस्टेलमध्ये गर्ल्स अलाउड नसायचं आणि गर्ल्सचा नंबर पण त्यावेळी खूप मोजका होता खरं जर सांगितलं तर. म्हणजे मुलांचे आमचे 5 हॉस्टेल होते आणि मुलींचं 1च हॉस्टेल होतं. तर माझा जे बेस्ट फ्रेंड होता ते एक आमच्याकडे US मधून आलेली एक मुलगी होती. ती होती भारतीयच होती पण US मध्ये राहायची, पण तिथे काही कामानिमित्ताने आली होती. हळूहळू ते त्यांचं हे झालं आणि सूर जुळले आणि ती बॉईज हॉस्टेलला आली. आम्ही पण सगळे एकत्रित होतो आणि सिक्युरिटी गार्डने येऊन धडक केली. त्याला कुठेतरी कोणीतरी टिप दिला असेल आणि म्हणून कसं तरी करून त्याला हुडी घेऊन आम्ही तिकडून पळालो. पण नंतर पकडला गेला आम्हाला आणि डिसिप्लिनरी इन्क्वायरी वगैरे साठीचा असा हे पण एक सूर सुरू झाला. पण ते मुद्दा थोडा थांबला, शांत झाला. बर. आणि ते आता दोन्ही मॅरिड आहे आणि US मध्ये सेटल्ड आहे. वा 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 वा. म्हणजे दिलेला शब्द निभावलाय त्याने. US ची पोर इकडे येऊन मग लग्नही केलं आणि मला वाटतं बघा ना कसं पकडायचं ह्याचे धडे त्यांनी कॉलेजमध्ये घेतले असं म्हणू शकतो आपण. ओके. नाव एवढं नो की सगळ्यांना तुमचा सक्सेस दिसतो. अर्थात आज इतकं मोठं नाव आहे, इतकं तुमचं काम बोलतं, उत्तम कारकिर्दी आहे तुमची. तर आय वॉन्ट टू नो की सगळ्यांना एक बाजू माहिती असते, पण जर का मी विचारलं तुमच्या आयुष्याची कुठली गोष्ट आहे जी लोकांना माहिती नाहीये, काय सांगाल त्याबद्दल? लोकांना माहिती नाहीये. बरीच गोष्टी बऱ्याच गोष्टी बोलता येत नाहीत अनेकदा, मला त्याची कल्पना आहे. पण तरी एखादी गोष्ट जी वाटतं की रे लोकांनी समजून घ्यावी जेव्हा आयुक्त असतो माणूस. आय एम अ बाथरूम सिंगर. ओ माय गॉड. ओ माय गॉड. But I am not going to sing anything today. Don't worry, I am not going to see that. पण वा, म्हणजे तिथेही सूर तुमचे लागतात. पण मला असं वाटतं की असा एक रिसर्च होता
करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की आपण सगळ्यात शांत आणि सगळ्यात उत्तम विचार करू शकतो जेव्हा आपण बाथरूममध्ये असतो. किती किती लोक अग्री करतायत यावर? बघितलं सर, कहाँ से आ रही आपकी सोच, समझ में आ रहा है हमको. सकाळी सकाळी माइंड क्लिअर कुठे होतं यांचं कळतंय आपल्याला. ओके, पण आता बोलूयात तुमच्या कारकिर्दीकडे. खरं तर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून तुम्ही 3 वर्ष गेले काम करताय आणि अर्थात सगळ्यांच्या मनात तुमच्याबद्दल एक वेगळी जागा आहे आणि ही जागा निर्माण करावी लागते. म्हणतात ना, यू हॅव टू अर्न दॅट प्लेस. ती अशीच नाही मिळत. तर तुम्हाला तर ती जागा मिळाली आणि तुम्ही तर कुटुंब प्रमुख ह्या पिंपरी चिंचवडकरांचे आहात. कुटुंब प्रमुख म्हणल्यानंतर जबाबदारी देखील वाढतेच. या 3 वर्षात बऱ्याच गोष्टी घडून गेल्यात. तुम्ही अप्स अँड डाऊन्स, तुम्ही वेगवेगळे इमोशन्स यामध्ये अनुभवले असतील. एक कुठली आठवण जी कायम तुमच्या हृदयाच्या कोपऱ्यात आहे असं तुम्हाला वाटतं की ह्या 3 वर्षात जे घडलंय त्याबद्दल? एक आठवण. मला माहिती 3 वर्षात एक आठवण सांगणं फार अवघड आहे, पण त्यातलं त्यात जर का निवडायची असेल तर? बरीच राहणार आहे, पण मला वाटते फ्रॉम अ इमोशनल स्टँड पॉइंट अँड समथिंग विच जे असं वाटलं की आपण कुठेतरी जे करतोय ते बरोबर करतोय. नॉट जस्ट की असं मीच केला, तो मुद्दा नव्हता. श्रावणीची जेव्हा घरी गेलो, श्रावणी टोणगे म्हणून आमची स्टुडंट होती. नेहमीचा मला थोडासा फारसा जास्त ना कॅमेरा आणि हे आवडत नाही. आय एम नॉट अ व्हेरी कासरवाडीतली. मी आय एम नॉट व्हेरी कॅमेरा फ्रेंडली. आय एम ॲब्सोल्युटली कॅमेरा शाय पर्सन. आणि त्या दिवशी सुद्धा कदाचित पियुष नसेल इकडे आज. पियुष आणि आम्ही गेलो. त्यांनी मला विचारलं आपलं PROच्या लोकांना बोलवायचं. मी म्हटलं अजिबात बोलवायचं नाही. आणि तिकडे आपलं पत्रकार आहे मनोज मोरे, ते कुठेतरी ते तिकडेच राहतात म्हणून ते तिकडे आले. ते सगळ्यानंतर हे झालं ते झालं, ते वेगळा मुद्दा झाला. पण जेव्हा श्रावणीचे घरी गेलो तेव्हा खरं असं म्हणजे हे एक छान वाटलं की कुठेतरी आपण PCMCचे याचे मार्फत जे काही आपण सगळं घडतंय, जे काही जशी आपली शाळा आहे, जे काही आपण PCMCची शाळांचे मार्फत मुलांना जे काही एक व्यासपीठ आणि हे सगळं जे त्यांना देतोय, तर तो एक कुठेतरी पोच पावती एक प्रकारे होती. आणि पुन्हा मी सांगतो, असं नाही की श्रावणी माझ्यामुळे घडली, अजिबात तसा काही मुद्दा नाही. पण जे एज्युकेशनवरचा जे काही सगळा फोकस ठेवला आणि जे काही सगळं त्याच्यामध्ये म्हणजे 2-3 वर्ष सातत्याने मी काम करत आलोय. प्रदीप पण इथे बसलाय, त्यांनी पण खूप काम त्याच्यामध्ये केलंय. आणि जे सातत्याने मी त्याच्यामध्ये काम करत आलोय, तो दॅट कम्स बॅक फ्रॉम माय ओन फादर. माय फादर वॉज द फर्स्ट पर्सन टू कम आउट ऑफ अ विलेज टू गो टू एन IIT. तो पण म्हणजे ही इज फ्रॉम IIT रुडकी. आणि तेव्हापासून म्हणजे असं डोक्यात एक आहे की एज्युकेशन इज वन थिंग दॅट विल, म्हणजे आज सकाळी पण एक प्रोग्राम होता तिथे पण मी तेच सांगत होतो की एज्युकेशन इज वन थिंग विच विल होल्ड यू इन गुड स्टेड ऑलवेज इन लाईफ. करेक्ट. विजडम आणि एज्युकेशन मध्ये पण फरक असतो, पण एज्युकेशनच्या मार्फत सुद्धा तुम्हाला विजडम येत आहे. सो आय थिंक दॅट वॉज जस्ट वन थिंग अँड इट फेल्ट गुड. म्हणजे कुठेतरी एक असा वाटला की आपण एक करेक्ट डायरेक्शन मध्ये आहोत. आणि आय थिंक that is something that will you will carry forward. I know. Otherwise तर ठीक आहे, प्रोजेक्ट पण करतोय आपण, काही चांगले राहतात, काही हे राहतात, but I think it's always the human touch and human emotion which you will carry forward. Definitely. 5-10 years later. आणि तुम्ही e-learning, e-schooling अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याने नव्याने सुरू केल्या. सो खरंच मला असं वाटतं की एक योग्य आयुक्त जेव्हा समोर असतो ना, तेव्हा येणारी पिढी पण घडते आणि ती पिढी घडवण्याचं काम तुम्ही इतक्या 3 वर्षांच्या कारकिर्दीत इतकं करून दाखवलंय. सो हॅट्स ऑफ टू हिम. आय थिंक वी शुड ऑल क्लॅप फॉर हिम. आता मला जाणून घ्यायचंय की तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे ह्यांच्या काळात तुमची नियुक्ती झाली आणि विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात तुम्ही काम केलं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की ह्यावेळेस काय सिच्युएशन होती जी पूर्वी कधीच उद्भवली नव्हती. अशी एक दोलायमान स्थिती होती आणि ह्यामध्ये देखील तुम्ही दोघांच्याही गुड बुक्स मध्ये आहात. हे इतकं सहज कसं काय जमतं तुम्हाला? हाऊ डू यू मॅनेज? कसं काय जमलं हे? मी तर म्हणणार तिघांचीच गुड बुक्स मध्ये आहोत. पण आय थिंक तसं म्हणजे माझं तरी तसं मत नाही राहत आहे की गुड बुक्स मध्ये राहायचं तर वेगळा काही असं करायचं. आय रिअली फील की जर तुम्ही डेडिकेशन आणि सिन्सिअरिटीने काम करतात, जे की मी तरी प्रयत्न करतोय, तुम्ही कुठे सक्सेसफुल राहतात, कधी तुम्ही फेल होतात, दोन्ही गोष्टी, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. ओव्हर द टाइम पीपल बिगिन टू रिअलाइज, स्पेशली पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्स, पॉलिटिकल बॉसेस बिगिन टू रिअलाइज, अँड देर आर प्रॉब्लेम्स एव्हरीवेअर. प्रत्येक
माणूस असा नाही की 100% वेळी तो म्हणजे खूपच चांगला केला, कधी चांगला करतोय, कधी कमी चांगला करतोय वगैरे वगैरे. तो आय थिंक. आणि मला वाटते मी काम आधी गडचिरोलीमध्ये केलं तेव्हा DF सर CM होते. त्याच्यानंतर सातारामध्ये असताना एकनाथ शिंदे साहेब साताराचेच होते आणि त्यावेळी अजित पवार साहेब आपले DCM त्यावेळी पण असताना म्हणजे आपलं सातारामध्ये येणं जाणं त्यांचं राहायचं. तर तिघांचे सोबत बऱ्यापैकी काम केलंय, तिघांना माहिती आहे काम कसं करतोय कसं नाही करतोय. So I think that is what it is. Otherwise, there is no specific formula or other thing. मला वाटतं आपण आपल्या कर्तृत्वाने ओळखायला हवं आणि तेच तुम्ही करत आलात. त्यामुळे तुमचं काम जे आहे ते दाखवावं लागत नाही, ते दिसतं आणि म्हणून ते माणसाला पटतं आणि म्हणून तुम्ही इतक्या चांगल्या गुड बुक्समध्ये आहात सगळ्यांच्या. सो इट्स अ वंडरफुल थिंग. पण कुठलाही IAS अधिकारी जेव्हा आयुक्त जेव्हा असतो तो स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी म्हणून स्वतःचे प्रकल्प घेऊन येतो आधी आणि मग बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देतो. पण तुम्ही मात्र अपवाद आहात, कारण ह्यापूर्वी आपले आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जे प्रकल्प सुरू केले होते तुम्ही आधी ते मार्गी लावलेत आणि मग स्वतःचे तर भरपूर प्रकल्प तुम्ही सुरू केलेत. पण हे सगळ्यांना जमत नाही. आणि एक्झाम्पल द्यायला गेलं तर वेस्ट टू एनर्जी हे देखील त्यांचा प्रकल्प होता जो तुम्ही पुढे नेलात. तर ही करण्याची इच्छा सगळ्यांमध्ये यावी किंवा व्हावी असं हे ॲटिट्यूड कुठून आणावं सर? त्याचे दोन भाग आहे. एक तर PCMC ऑर्गनायझेशन म्हणून सुद्धा मला असं वाटतंय, अगेन सकाळी सांगत होतो, रेपिटेशन होते थोडा, काही लोक तिकडे पण होते. PCMC एज अन ऑर्गनायझेशन मला वाटतंय क्रेडिट दिला पाहिजे. ओव्हर द इयर्स एक प्रकारे म्हणजे एक आयुक्तांचा किंवा एक आपण इनिशिएटिव्ह नुसता आयुक्तांचा नसतो, मेयरचा पण असतो, स्टँडिंग कमिटी चेअरमॅनचा असतो, बॉडीचा असतो, आयुक्तांचा असतो. माझे समोर बॉडी नव्हती पण त्याच्या आधी तर डेफिनेटली होती. तर एखादा वेळी एखादा काही निर्णय घेण्यात आला असेल, काही एखादा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असेल तर PCMC मध्ये बऱ्यापैकी फ्रॉम कमिशनर टू कमिशनर इट कॅरीज फॉरवर्ड अँड दॅट इज वन ऑफ द स्ट्रेंथ ऑल्सो. बऱ्यापैकी चांगलेच अधिकारी इकडे आपल्या महानगरपालिकेला लाभले असं मला तरी वाटतं. आपल्या कार्डरमध्ये जसे जसे अधिकाऱ्यांचा ज्यांचं नाव आहे आज रोजी त्यांनी PCMC मध्ये आधी काम केलेलं आहे. तर खूप चांगले अधिकारी PCMC ला भेटले त्या मानाने. आणि म्हणून दुसरा याचा भाग असा आहे की अर्बन गव्हर्नन्समध्ये, आणि तो खूप म्हणजे क्रिटिकल भाग आहे, बरेच लोक त्याला म्हणजे असं ॲब्झॉर्ब करत नाही, की प्रोजेक्ट खूप कॉम्प्लेक्स असतात. म्हणजे त्यांना असं एक्सपेक्ट करणे की तुम्ही सुरू केला आणि 6 महिन्यामध्ये संपले, 1 वर्षामध्ये संपले, कधीच होत नाही. भरपूर वेळा तुम्हाला प्रोजेक्टला कन्सेप्च्युलायझेशन साठीच सुद्धा 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष लागतात आणि खरं तो वेळ घेतली पण पाहिजे. काही वेळा प्रोजेक्ट आपले खूप कॉम्प्लेक्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल नदी पुनरुज्जीवनचा जे आपण प्रकल्प घेतलाय, मुळाचा सुरुवात केलाय, नंतर आता इंद्रायणीचा होतोय, नंतर आता पवनाचा होणार. तो प्रकल्प असा आहे की 2016-17 पासून आपण एक प्रकारे प्लॅनिंग करत आलोय. आणि तेवढा वेळ जे घेण्यात आला 7-8 वर्षाचा, तो वेगवेगळे रेग्युलेटरी प्रोसेस, वेगवेगळे एन्व्हायरमेंट क्लिअरन्सेस, हायड्रॉलिक स्टडी, फ्लडिंगची स्टडी, सगळ्यांचा हे समावेश करून 3-4-5 कमिशनर मधून ते प्रवास पुढे गेला. तो फास्ट होऊ शकला असता काय, कदाचित होऊ शकला असता, पण मला वाटतं काही वेळा आपला कन्सेप्च्युलायझेशन मध्ये तेवढा वेळ घेतला पाहिजे. आणि म्हणून आय एम ऑफ द व्हेरी फर्म ओपिनियन की इतरांचे प्रोजेक्ट कॅरी फॉरवर्ड करण्यामध्ये एक प्रकारे ग्लॅमर काही वेळा आपल्याला वाटत नाही. पण तुम्ही खरं बघितलं तर वेस्ट टू एनर्जी जेव्हा मान्य पंतप्रधान महोदयांनी त्याचा जेव्हा उद्घाटन केला तेव्हा आपले सर्वांच्यासाठीच खूप अभिमानाची गोष्ट होती. किंवा हरित सेतू म्हणून जे प्रकल्प हार्डीकर सरांच्या वेळी कन्सेप्च्युलायझेशनची सुरुवात झाली, 2-3 वर्ष त्याला नुसतं कन्सल्टेशन आणि कन्सेप्च्युलायझेशन मध्ये गेला. माझ्या काळात आपण त्याला कुठेतरी म्हणजे इम्प्लिमेंटेशन स्टेजवर आणून AV वगैरे मध्ये पण होता, आपण ग्रीन बॉन्ड वगैरे काढला. सो आय थिंक दिस इज नॉट अ व्हेरी ग्लॅमरस थिंग. पण मी नेहमी यशदा बोलवत राहतात यंग IAS ऑफिसर्सशी बोलायला सुद्धा, त्यांना पण मी तेच सांगतो की सर्वात आधी जे काही चांगलं सुरू आहे, बिकॉज प्रत्येक माणसाला आता तुम्ही अँकर आणि सर्वांचं असं बघितलं किंवा हे सगळं बघितलं असं वाटणार आहे की भूतो न भविष्यंती. तसं नाहीये. तो माझं पण काम नाहीये, इतरांचं पण नसतो, कोणी पण भूतो न भविष्यंती नसतो. म्हणून जे काही आपल्या आधी आलं तो पण चांगलाच माणूस होता, ऍप्टिट्यूडने होता, IAS ऑफिसर आहे, ते चांगला हेतूने सुरू केला असेल तर त्याला एक कंटिन्यू करणं मला वाटतंय आपली सर्वात पहिली जबाबदारी असली पाहिजे. तो ग्लॅमरस ऑप्शन नाहीये, बिकॉज आपल्याला खूप चांगलं वाटतं मी हे सुरू केलं, मी हे सुरू केलं, मी हे सुरू केलं. अँड दॅट इज वॉट आय कीप टेलिंग आर यंग IAS ऑफिसर्स ऑल्सो, बिकॉज दॅट इज समथिंग विच इज व्हेरी व्हेरी क्रिटिकल. याचा पहिला मी जे धडा घेतला होता गडचिरोलीमध्ये पण घेतलं होतं,
गडचिरोलीमध्ये सुद्धा 2 वर्ष असताना गडचिरोलीमध्ये नेहमी टेन्युअर 2 वर्षाचाच असतो आणि 2 वर्षाच्या नंतर मला म्हणजे सातारामध्ये बदली करण्यात आली आणि त्याच्यानंतर प्रोजेक्ट मी भरपूर सुरुवात केली होती आणि खूप असं एक खंत होती की पुढे जाणार का नाही जाणार, काय होणार. तर ॲडिशनल कमिशनर आपले PMRDचे दीपक सिंगला आहे, तेच नंतर माझे सक्सेसर होते आणि त्यांना खूप असं मोठं एक हँडिंग ओव्हर ब्रीफिंग नोट मी देऊन आलो आणि आय विल अप्रिशिएट हिम दॅट ही कॅरीड अ लॉट ऑफ दोज प्रोजेक्ट सो दॅट देन यू ऑल्सो फील गुड. आता पण अधूनमधून मी हार्डीकर सरांना काही वेळा ब्रीफ करतो. एकदा राजेश पाटील सर भेटले दिल्लीमध्ये, त्यांना पण 1-2 गोष्टी ब्रीफ केली जे त्यांनी सुरुवात केली आणि नंतर आपण त्याला पुढे केलं. सो आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते आपल्याला पण खूप बरं वाटतं की आपल्या नंतरच्या माणसाने एखादी आपण गोष्टी सुरुवात केली त्याला एक कन्क्लुजन पर्यंत नेऊन गेले किंवा त्याला खूप एक चांगल्या रीतीने अजून त्याला वाढून घेतला. सो आय थिंक दॅट इज आय थिंक थँक्यू फॉर युअर क्वेश्चन. ऍक्च्युली आय एम quite very pleasantly surprised that you asked that question because that's a very very खरा एक म्हणजे ब्युरोक्रेटिक याचा तो गूढ एक सत्य आहे जे आपण बरेच वेळा फॉलो करत नाही. पण आपण सर्वांनी म्हणजे मी पण असं नाही की 100% पुढे नेलं असेल पण बऱ्यापैकी प्रयत्न केला. पण मला वाटतं खरा लीडर तोच असतो ना जो सगळ्यांना घेऊन पुढे जातो. त्यामुळे मला वाटतं की ती वृत्ती तुमच्यामध्ये असल्यामुळे आणि वडीलधाऱ्यांचं ऐकायची जी आपली एक संस्कृती आहे ती तुम्ही जपून त्यांचेही विचार पुढे नेलेत आणि ते फक्त नेले नाहीत तर वेळोवेळी त्याबद्दल आठवण करून दिली, त्यासाठी पुश केलं लोकांना. त्यामुळे मला वाटतं की ती पण खूप कमालीची गोष्ट जी सगळ्यांना जमत नाही. म्हणूनच यू आर सिंग इज किंग फॉर अस. सो आता मला विचारायचं आहे की तुम्ही आत्ताच अर्बन नदी सुधार प्रकल्पाबद्दल बोललात, त्यानंतर आपलं वाकड भागामधलं TDR प्रकरण असेल किंवा अर्बन स्ट्रीट प्रकल्प असेल, ह्यावर अनेक आरोप झाले की ते बरोबर नाहीत. काही बेसलेस गोष्टी होतातच. मला वाटतं जेव्हा तुमची पोस्ट खूप मोठी असते तेव्हा ह्या गोष्टी होतच असतात. पण वाढत्या शहरीकरणाला आणि जगाच्या नकाशावर अग्रेसर स्थान मिळवणाऱ्या पिंपरी चिंचवडला अजून कुठल्या गोष्टींची तुम्हाला वाटतं की गरज आहे? तुम्ही तर स्वतः पुश करतच आहात पण अजून पुढे नेण्यासाठी आता काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? 2-3 खूप महत्वाची गोष्टी आहे. आय थिंक हार्डीकर सरांच्याकडे आता ॲडिशनल चार्ज आहे, त्यांना तर सगळं पाठच आहे आपल्या शहराच्या संदर्भातलं. ते जवळपास 3.5-4 वर्ष राहिले पण तो टेम्पररी चार्जमध्ये. तर म्हणून जे कोणी पुढचा कमिशनर येणार त्याच्यासाठी मला वाटतं सर्वात पहिला मुद्दा जे असला पाहिजे नद्यांची स्वच्छताच असला पाहिजे. म्हणजे अजिबात मला त्याच्यामध्ये काही शंका नाही की दॅट हॅज टू बी द प्रायोरिटी. त्याच्यामध्ये काही प्रमाणात मी एक म्हणजे त्याच्यामध्ये भर करू शकलो. काही जसं मी सांगितलं काही वेळा कन्सेप्च्युलायझेशनला वेळ लागतात. माझ्या लक्षात असा आला 100% की आपण पीसमिल अप्रोचमध्ये इथे STP करा तिथे STP करा असा करतोय पण असा इंटिग्रेटेड होलिस्टिक प्लॅन आपल्याकडे नाही. तर तो आपण ड्रेनेज मास्टर प्लॅन एक रेडी केला. म्हणजे त्याच्या संदर्भातलं काय आता आज सांगत नाही पण तो एक असा प्रोजेक्ट आहे जे कोणते पण पुढचे कमिशनरला पुढे कॅरी फॉरवर्ड 100% केलं पाहिजे. बिकॉज आपले शहराचे लोकांना जर तुम्ही विचारला आणि आपलं शहर म्हणजे एक खूप मला असं हे वाटतंय की तुकाराम महाराजांच्या ज्ञानेश्वर महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेला साधू आपले साधू मौर्य गोसावी असतील तर असा एक खूप असा एक स्पिरिच्युअल कनेक्ट मला या शहराचं वाटतं. आणि तो स्पिरिच्युअल कनेक्टचं एक मुख्य कारण आपली 3 नद्या पण आहे आणि कुठेतरी आपण कारणीभूत आहोत म्हणजे तो मान्य करायला हरकत नाही. तुम्ही तसा जर विचार केला ना पिंपरी चिंचवडची कंडिशन आज रोजी इतर महानगरपालिकापेक्षा बेटर आहे. तर तुम्ही गृहीत धरा की इतर ठिकाणी काय कंडिशन आहे तरी पण आपण म्हणतो की आपल्याकडे नद्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे. आपण तो रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे कुदलवाडीचा मुद्दा असो, नवीन STPचा मुद्दा असो, नवीन ड्रेनेज नेटवर्कचा मुद्दा असो, वेगवेगळे त्याच्यामधले आपण पार्ट्स घ्यायचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला. तरी पण मला वाटतं तर पुढचे कमिशनरसाठी खूप एक मोठं आव्हान रेडी आहे की त्याला लवकरात लवकर आणि जे आपण 2031-41 प्रमाणे जे प्लॅनिंग केली आहे त्याला आज रोजी त्याच्यावर जर काम केलं तर आत्ता जी परिस्थिती आपली आहे ते भविष्यात होणार नाही आणि तो खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्यासाठी एक सर्वात मोठा मुद्दा जे आहे ते ड्रेनेजमध्ये पण आपल्या लक्षात येतं, इतर ठिकाणी पण लक्षात येतं की आपला शहरच्या जे वाढती लोकसंख्याचं जे आपलं प्रमाण आहे, डेव्हलपमेंटचा जे आपला आवाका आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणून कमी पडतं कामा नाही. बरेच इथे आपले डेव्हलपर्स पण बसले, अरविंदजी आहे, इतर लोक आहे, कर्णावतजी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकाची एक ओळख राहिली आहे की प्रायव्हेट डेव्हलपमेंटच्या आधी महानगरपालिका पोहोचतो. पण कुठेतरी मला वाटते आपलं आता जे स्पीड आहे अजून वाढवण्याची गरज आहे. म्हणून मागच्या वर्षी फॉर एक्झाम्पल आपण
जे काही 35-40 DP रोड वगैरे घेतले ते त्याच्यामुळेच घेतले. पण तो करत असताना आणि ते रोडचे सोबत निगडीत तुमचा ड्रेनेजचा मुद्दा असतो, रोडचे सोबत निगडीत तुमचा वॉटर सप्लायचा मुद्दा असतो, एम्युनिटीजचा मुद्दा असतो, ऑप्टिकल फायबर, MNGL पाईपलाईन वगैरे वगैरे. तर तो पण एक मुद्दा आहे ज्याच्यामध्ये काम करण्याची आणि आव्हान तो आपला खूप मोठा आहे. आणि शेवटी बरेच आपण हे सगळं करताना आपला फायनान्सेस खूप इम्पॉर्टंट आहे. आणि फायनान्सेस करताना कोणता पण सिटी तुम्ही घेतला, जरी आपण सर्वांना खूप इथे एक प्रकारे हाऊस आहे हे सांगण्याचं की आपली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. ते मला अजिबात आवडत नाही, ते मॉनिकर अजिबात मला आवडत नाही. आणि मी नेहमी सांगतो की त्याला आपण म्हणजे असा मीडियाने असा पण टर्न दिला की श्रीमंत राहिलेली नाही असं म्हणण्यात आलं. पण माझं तसं म्हणणं नाहीये. माझं म्हणणं काय त्याच्यामध्ये, आपली फायनान्शियल कंडिशन आता पण जे ग्रीन बॉन्ड तुम्ही बघितला, वी आर AA+ रेटेड, विच इज द बेस्ट credit rating in the country. No other municipal corporation except I think Indore has got that rating, AA+ rating. आणि म्हणून चेन्नई जे आहे, चेन्नई सारखा शहरापेक्षा आम्हाला बेटर इंटरेस्ट रेट आमचे म्युनिसिपल बॉन्ड मध्ये भेटला. तो कारण आहे की आपला फायनान्शियल स्ट्रेंथ खूप चांगली आहे. पण एकच मुद्दा आहे की आपले आजचे जे आपले शहरवासी आहे त्यांची जी अपेक्षा आहे, त्यांची अपेक्षा आता 20 वर्ष जुनी सारखी नाही आहे. 20, 25, 30 वर्ष आधी तुम्ही जे काही दिलं ते असं वाटायचं खूप चांगलं दिलं. आता लोकांचं जे कंपॅरिझन आहे ते तुमच्या शेजारची शहराशी नाही आहे. त्यांचं कंपॅरिझन सोशल मीडियावरून लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस, मुंबई, दिल्ली, इंदोर त्यांच्याशी आहे. म्हणून जर त्याला आपल्याला तोंड द्यायचं असलं तर आपल्याला ती फॅसिलिटी लोकांना देणं गरजेचं आहे जे शहराला पुढचे 5 वर्षामध्ये गरज आहे. आम्ही बरेच वेळा काय करतोय, ती फॅसिलिटी आज रोजी देतोय जे 10 वर्ष आधी गरज होती. पिंपरी चिंचवड नाही, प्रत्येक शहराचा मुद्दा. म्हणून फायनान्सेस खूप इम्पॉर्टंट आहे. वेगवेगळे आपल्याला त्याच्यामध्ये फायनान्शियल म्हणजे रिसोर्सेस कसं उभं करता येईल फ्रॉम द रेव्हेन्यू साइड ऑल्सो अँड फ्रॉम अदर साइड ऑल्सो. आय थिंक दोज आर द 2-3 फ्यू थिंग्स. देर आर अदर्स ऑल्सो, बट आय नो बोलायला गेलं तर आज दिवस कमी पडेल असं आहे. पण तरी पण तुम्ही इतका विचार करून ठेवलाय की काय काय व्हायला हवं आणि त्यासाठी तुम्ही एक पहिलं पाऊल टाकलंय, सुरुवात करून दिली. त्यामुळे मला वाटतं की जे पुढचे आयुक्त येतील ते नक्कीच ही जबाबदारी सांभाळतील अशी अपेक्षा तरी करूयात. पण एक महत्वाचा आणि अतिशय थेट प्रश्न आहे, म्हणजे याबद्दल खूप चर्चाही झाली आहे आणि मला असं वाटतं की एखादा माणूस फेमस असला की तो कसा बायस्ड ह्याबद्दल बोललंही जातं खूपदा, त्याच्या निर्णयावरनं, त्याच्या मित्रपरिवारावरनं. तर आयुक्त शेखर सिंग म्हणजे आमदार महेशदादा लांडगे यांचीच कामं मार्गी लावतात असं खूपदा म्हणण्यात येतं. पण खरी परिस्थिती काय आज मला वाटतं पिंपरी चिंचवडकरांना पण जाणून घ्यायचंय. मला वाटते तसं माझा कधी असा एफर्ट राहिलेला नाही. एक गोष्टी 100% की आपल्या शहराचा जर वाढता भाग आपण बघितला तर तो वाकड पासून चरोलीपर्यंत जे C सेक्शन मी नेहमी म्हणत राहतो तो म्हणायला हरकत नाही. जे कोर सिटी आहे ते बऱ्यापैकी डेव्हलप्ड आहे, बऱ्यापैकी एम्युनिटीज आहे. तर याच्यामध्ये सांगायला काही अतिशयोक्ती ठरणार नाही की पुढचं जे आपलं डेव्हलपमेंट आहे याच C ऍक्सिस मध्ये आहे. आणि हा ऍक्सिस ती पण ऍक्सिस आहे मी जे मागे म्हणत होतो की आपल्याला जे डेव्हलपमेंट आहे जे द्यायचं आहे ते प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, प्रायव्हेट डेव्हलपमेंटला मॅच करण्यासाठी देणं गरजेचं आहे. तर तो एक भाग 100% असा आहे. अरविंदजी आता चरोलीमध्ये आहे, त्यांचे बऱ्यापैकी तिकडे प्रोजेक्ट आहे. चरोलीचा भाग असा आहे किंवा मोशी चिखलीचा असो, तलवडेचा असो, नंतर मामुर्डीचा असो, रावेत असो, किवडे असो, पुनवडे आहे, ताथवडे आहे. हे सगळे असे भाग आहे ज्याच्यावर आपल्याला सातत्याने पुढचे 6, 7, 8 वर्ष फोकस करावा लागणार आहे. तरच आपण जे खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्लक्स शहरामध्ये येतोय त्याला आपण कुठेतरी तोंड द्यायला सक्सेसफुल राहणार आहोत. म्हणून जे काही वेळा काही जे प्रोजेक्ट येतात तो या संपूर्ण एरियामध्ये असल्यामुळे कदाचित काही लोकांना असं वाटत असेल, काही अशी शंका असेल, शुभ असेल, तर प्रत्येक माणूस प्रत्येक विचार व्यक्त करायला त्याच्यामध्ये फ्री आहे. पण माझा नेहमीचा तसा कधी नसतो. आमदार साहेब पण इथे बसले, आज सकाळी शंकर जगताप साहेब पण होते, किंवा समजा अण्णा बनसोडे सर आहे किंवा इतर आहे. नेहमीचा माझा प्रयत्न सर्वांशी जुडून, सर्वांशी कन्व्हर्जन्स करून, सर्वांशी समन्वय करून साधण्याचा राहिलेला आहे. पण कोणाचा मत आपण बदलू शकत नाही. आणि म्हणजे हा प्रत्येकाला म्हणजे इंडिव्हिज्युअल हे आहे, ओपिनियन देण्याचा अधिकार 100% आहे. तर त्याला आपण फारसा काही हे करू शकत नाही. पण
आधी पण आत्ता पण याचे पुढे पण नेहमी माझा प्रयत्न असाच राहतो की आपलं त्याच्यामध्ये सर्वांशी समन्वय राहिला पाहिजे आणि सर्वांशी जर समन्वय राहिला नाही तर आपण त्याच्यामध्ये काम चांगल्या रीतीने करू शकणार नाही. करेक्ट. आणि मला वाटतं तुम्ही जसं म्हणालात की साथ देणारी माणसं जर का आपल्यासोबत असतील तर आपण पुढे जाऊ शकतो, पुढे ती गोष्ट नेऊ शकतो, त्यात कन्सिस्टन्सी ठेवू शकतो. पण आता तुमच्यावर बरेच भ्रष्टाचाराचे आरोप पण होतात. मला वाटतं अर्थात न्यूजपेपरमध्ये म्हणा किंवा न्यूज चॅनल्सवर जेव्हा ह्या गोष्टी एखादा कॉमन माणूस जर का ऐकेल तर त्याला त्रासच होईल. आणि फेक नरेटिव्ह बद्दल जर का बोलायचं झालं तर अनेकांनी हे प्रयत्न केलेत तुमच्या बाबतीत, पण एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाहीये. तर हाऊ डू यू डील विथ सच थिंग्स? आय वॉन्ट टू नो. दिस इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग फॉर मी टू डील विथ, बिकॉज कसं आहे, and it's a little tricky question also. If someone is with honesty and integrity आणि मी म्हणजे छाती ठोकून ठामपणे सांगतो on that count, if that narratives develops or if it is there, see one thing is there and again we are recording, it's a this thing, but एक आजकल एक ये भी एक है कि सब चोर हैं, है ना? सब चोर हैं बोले तो प्रशासन में, पॉलिटिक्स में, अदरवाइज इट इज यू बिकम अ वेरी वेरी गुड स्केपगोट टू दॅट एक्सटेंट. दुसरा एक प्रशासक असताना जेव्हा आपली बॉडी असतो तर तेव्हा मेयर असतो, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असतो, कमिशनर असतो, तर अकाउंटेबिलिटी डिस्पर्स असतो, टीका टिप्पणी डिस्पर्स असतो. प्रशासक असताना सगळं काही हे इज कंबाइंड इन जस्ट वन पर्सन. तो डेफिनेटली ती मला जाणीव होती की 100% म्हणजे टीकेचे जे सगळे हे आहे आपले दिशेनेच येणार आहे. पण त्याच्यामध्ये जे एक फेक नॅरेटिव्हचं, अगेन समथिंग दॅट आय सेड इन द मॉर्निंग ऑल्सो, आय थिंक आय विल रिपीट इट अगेन. देर इज अ पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन, नॉट जस्ट इन दिस सिटी, बरेच शहरांमध्ये आहे जे की आपल्याला मीडियाचे आपण भाग आहोत म्हणून सांगून बरेच वेळा एक असा एक हे चालवला जातो. आज म्हणजे एक आता 2-3 दिवसापासून चाललाय की आपला कर्ज 12,000 कोटीचा झालाय. म्हणजे कमिशनर 12,000 कोटीचा कर्ज लादून महानगरपालिकावर गेलेलं आहे, जेव्हा की आपलं कर्जाचं स्वरूप नुसतं ग्रीन बॉन्ड आहे. ग्रीन बॉन्ड एक प्रकारे कर्जच आहे, पण तो आपला स्टॉक एक्सचेंज मधला कर्ज म्हटला तरी हरकत नाही. तर हे 12,000 कोटीची फिगर कुठून येते मला कळत नाही. खऱ्या अर्थाने आम्ही नेहमी ऑफिसर्स असे एखादा काही याला फारसा जास्त म्हणजे मी तर वाचत पण नाही फ्रँकली. तुमचे सारखं इथे इकडे तिकडे कोणी सांगितलं तरच कळतोय. आम्ही कुठे सांगणार सर, आम्ही खरं ते बोलून. पण नेहमी मी तशी गोष्टी म्हणजे माझं नेहमीच आहे की त्याला वाचायच्याच नाही, त्याला मला फार जास्त लिफ्ट देण्याचाच म्हणजे हे नाहीये. बिकॉज नाहीतर अदरवाईज काय असतो की नेहमी ऑफिसर्स वी डोंट डिफेंड आवरसेल्व्स टू मच, because then it becomes sling match, one Correct. Side saying something, other side saying something. So the best strategy I have realized, सुरुवातीला गडचिरोली मध्ये होतो ना, पहिल्यांदा असं घडलं, खूपच जास्त मला म्हणजे असं झोपच आली नाही 3-4 दिवस. तसा मुद्दा होता. मला वाटला की मी असं काहीतरी असं हे देतोय काय की माझ्यावर असा टीका आणि आरोप होतोय. हळूहळू थोडं थिक स्किन झालो, पण तेवढा थिक स्किन अजून झालेलो नाही. खूपच 100% थिक स्किन झालो की नोकरी सोडलेली बरी राहील म्हणजे सिव्हिल सर्व्हिस, पण अजून तेवढं थिक स्किन मी झालेलो नाही. म्हणून इट इफेक्ट्स, इट इम्पॅक्ट्स. बट आय थिंक समवेअर दॅट फेक नॅरेटिव्ह और समवेअर दोज थिंग्स विल नीड टू बी काउंटर्ड इन द फ्युचर इन फॉर्म ऑफ अ डेफमेशन, इन फॉर्म ऑफ समथिंग एल्स. आता भारताच्या बाहेर एवढा हे सांगणं खूप सोपं नसतो. माणूस लगेच कोर्टाला जातो बिकॉज मी सांगू शकतो की तुम्ही प्रूफ द्या मला ABCD जे काही तुम्ही काही सांगता. बट एनिवे I don't get affected much on that. I really feel के आपला काम करत राहिला पाहिजे. लोकांना बऱ्यापैकी कळतंय, कळत नाही असा अजिबात मुद्दा राहत नाही. आणि पण देर आर समथिंग दॅट यू कॅन कंट्रोल ऑल्सो. बट देन फॉर दॅट डू यू बिंज वॉच? काय करता तुम्ही वेन यू आर स्ट्रेस्ड आणि जसं कॉमन माणूस जातो आणि टेलिव्हिजनच बघेल बाबा, किंवा जाऊन एक्सरसाइज करेल किंवा मित्रांमध्ये बसेल. व्हॉट इज युअर फंड ऑफ गेटिंग आउट ऑफ दॅट स्ट्रेस? माय simple funda of that is my wife, who never lets me discuss office the moment I enter home. Oh. I cannot discuss anything official.
अँड सुरुवातीला इरिटेटिंग वाटायचं, पण आता 10 वर्षाच्या नंतर वाटतंय की त्याच्यामुळेच सॅनिटी मेंटेन करू शकलोय. ऑफिस वेगळं, घर वेगळं. ऑफिस वेगळं आणि घर वेगळं. आणि घर गेल्यानंतर बरेच गोष्टी असतात. म्युझिक खूप ऐकायला मला आवडतोय. म्युझिक इज वन थिंग, रीडिंग इज वन थिंग. बिंज वॉच मी फारसा जास्त करत नाही, बिकॉज माझी एक सवय आहे की एकदा सुरू केला की त्याला संपवायचाच. एखादी सिरीज रात्रभरात जागून केली असणार. केलं रॉकेट बॉयज केला, पंचायत केलाय, पण म्हणजे खूप पलीकडे त्याच्याकडे जाऊन मी फारसा बघत नाही, बिकॉज नाहीतर अदरवाईज इट हॅज टू एंड अँड द होल नाईट गोज. येस. सो दॅट इज वाय आय डोंट पिक इट अप. माझे काही फेवरेट 2-3 सिरीज आहे त्यांना लूपवर, म्हणजे ते तर चालले, संपला तरी फरक पडत नाही. दॅट आय कीप वॉचिंग. आय बीन वॉचिंग देम सिन्स कॉलेज डेज. तो चालू आहे. चला, म्हणजे कुठेतरी स्ट्रेस बाहेर पडतोय आणि बायकोने काळजी घेतली की घरात ऑफिस येणार नाही. ही खूप चांगलं आहे. म्हणजे आता कळतंय की घरामध्ये खरं तर ऑफिसर कोण आहे, त्यामुळे त्यांचे रूल्स तिकडे फॉलो करावे लागतात. तर ओके. पण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारकरी परंपरेमध्ये देखील आपण सहभाग घेतला. म्हणजे आषाढी जी आपली वारी असते त्या वारीमध्ये तुम्ही टाळ मृदुंगावर ठेका धरताना दिसलात. त्यानंतर तुम्ही स्वतः बैलगाडी काय चालवली. मला वाटतं आमच्या माऊलींचाच आशीर्वाद आहे का की तुम्ही आता आपल्या कुंभमेळ्याच्या इथे जाताय. बरं झालं कोणीतरी आठवण केली मला. तर म्हणजे तुमचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रातच मला वाटतं तुमचे 2चे 4 हातही झालेत. महाराष्ट्रातच तुमचे 2चे 4 हात झालेत ना. महाराष्ट्राचं म्हणजे जे काही तुम्ही संपूर्ण जे आपलं वारीच्या संदर्भातलं ते सांगितलं, खरं म्हणजे सौभाग्य मला तो सातारापासून भेटलं. माऊलींची पालखी, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा मधला रूट आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीचं रूट तिकडे नव्हतं, म्हणून 3 वर्ष तिथे सौभाग्य भेटलं, 3 वर्ष इथे सौभाग्य भेटलं ते आपली सेवा करण्याची. आणि ते अतिशयोक्ती नाही ठरणार आहे. तुम्ही जे म्हणतात, मी पण थोडा, आय एम ऑल्सो लिटल बिट, माय फॅमिली इज ऑल्सो स्पिरिच्युअली रूटेड. So I do believe in that entire spiritual background, spiritual context to the entire thing, that there is a divine intervention from various things. I was never supposed to come to PCMC. Suddenly Satara madhun transfer झाला आणि मी पॅराशूट इथे PCMC ला आलो. तर कुठेतरी एक डिवाइन इंटरव्हेन्शन होतं आणि आता पण डिवाइन इंटरव्हेन्शन नाशिक कुंभमेळा कमिशनरच्या रूपाने आहे. अँड बाय गॉड्स ग्रेस विल ट्राय टू do it with as much sincerity, as much commitment as possible. डेफिनेटली. तुम्ही जसं म्हणालात की तुमच्या मागे जर का माऊलींचा आशीर्वाद आहे तर तुम्ही कुठेही गेलात तरी तुमच्या मार्गी सक्सेस तर आहेच, कारण तुमचं काम ते कायम बोलत असतं. आता मला हे विचारायचं आहे की आता अर्थात आम्हा सगळ्यांना माहिती की पिंपरी चिंचवडकरांसाठी तुम्ही सिंगीज किंगच आहात आणि कायम राहणार आहात. आज तर किंग दिसताय, पण छान दिसतोय तो फेटा वगैरे एकदम. सो कुदळवाडीतलं जे अतिक्रमण होतं ते भारतातलं सगळ्यात मोठं अतिक्रमण म्हणायला हरकत नाहीये. आणि अशा वेळेला तुमची सगळीकडे चर्चा होती. मला वाटतं राजकीय पातळीवर महेशदादांची चर्चा होती, तर शासकीय पातळीवर तुमची चर्चा होती. आणि हजारो एकर अतिक्रमण हटवणं, यू नीड गट्स फॉर दॅट. आणि अर्थात त्यासाठी कोणी काही करू शकलं नाही. तर हे कसं, हाऊ डू यू मॅनेज डुईंग दिस. कधी धमक्यांची, कधी अशा गोष्टींची भीती नाही का वाटत तुम्हाला. आय थिंक सपोर्ट फ्रॉम द टॉपमोस्ट अथॉरिटी इन द स्टेट इज व्हेरी व्हेरी क्रिटिकल. अँड वन्स दॅट कम्स आय थिंक ते निर्णय घ्यायला सोपा होतो. त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने उल्लेख CP सरांचा पण मला करावा लागेल. आणि आपला PCMC आणि CP ऑफिसचा जे चांगला कॉर्डिनेशन, CP सर आणि माझा पर्सनली पण आमचा खूप चांगला सुरुवातीपासूनच जुळलेला होता. आणि तो जो एक रोल दोन्ही डिपार्टमेंटनी मिळून जे काही आपण केला, वी वर सक्सेसफुल इन, म्हणजे टोटली डुईंग इट ऑल्सो, अँड डुईंग इट विदाउट एनी लॉ अँड ऑर्डर, बिकॉज दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. लॉ अँड ऑर्डरचा काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे, कोणाला काही इंजरी, कोणाला काही असा म्हणजे तशी क्षती फ्रॉम अ ह्युमन पॉइंट ऑफ व्ह्यू झाली नाही पाहिजे. लोकांच्या ऑफकोर्स जोडधंदेला वगैरे वगैरे ते क्षती पोहोचली असेल, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. पण सिटीच्या दृष्टीने, लॉंग टर्म प्लॅनिंगच्या दृष्टीने, नद्यांच्या प्रदूषणच्या दृष्टीने, एखादे काही वक्ते पण बोलले, एअर पोल्युशनच्या दृष्टीने, आय थिंक समटाइम्स यू हॅव टू टेक दोज स्ट्रॉंग स्टेप्स. अँड I would give absolute credit again to the topmost authority in the state for backing us up,
फॉर स्टँडिंग देअर ॲब्सोल्युटली स्ट्रॉंगली इन स्पाईट ऑफ व्हेरियस अदर्स जे काही आपले प्रेशर्स आणि हे आले असतील. आणि त्याच्यामध्ये माझा पण इंटेंट एक क्लिअर होतं की पिंपरी चिंचवड शहरची ओळख जे एक प्रकारे कुदलवाडीमध्ये जे प्रामुख्याने जे भंगार व्यवसाय जे होतं कधीपर्यंत तशी ओळख आपल्याला ठेवायची. म्हणजे आपण नेहमी म्हणत राहतो IT सिटी, 21st सेंचुरी सिटी. जेव्हा ते कुदलवाडी आपल्याकडे बसलं तेव्हा खूप म्हणजे दशकांआधी बसलेलं. तेव्हाचे आणि आत्ताचे पिंपरी चिंचवडमध्ये काहीतरी फरक पडला पाहिजे, काहीतरी हे असलं पाहिजे. आणि जस्ट त्याला कंटिन्यू करायचं बिकॉज एखादी इलिगल गोष्टी 30-40 वर्षापासूनची आहे तर ते कुठेतरी चुकलेला संपूर्ण आपला मतप्रवाह आहे. आणि तो मतप्रवाहाशी मी अजिबात सहमत नाहीये. त्याचे कारण वेगवेगळे असू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये काही काही व्हेरियस प्रकारचे एलिमेंट्स होते, काही इतर गोष्टी होती. भंगार व्यवसायाचा खूप मोठ्या प्रमाणात आणि नुसता आपल्या शहराचा भंगार नाही, संपूर्ण रिजनचा भंगार. तर डू वी वॉन्ट टू बी अ डम्पयार्ड फॉर द वेस्ट ऑफ द एंटायर रिजन? आय डोंट नो. आय डोंट थिंक सो. ती ओळख आम्हाला निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणून आणि चिखली आणि जे काही कुदलवाडीचा जे परिसर आहे, तुम्ही पुढचा आपला भविष्याच्या पिंपरी चिंचवडचा विचार केला तर चाकण आणि जे सगळा परिसर जे वाढतोय त्या परिसरामध्ये आपला आता पुढच्या शहराची वाटचाल म्हणजे ते पुढे शासन ठरवेल की तो नवीन महानगरपालिका काय PCMC किंवा जे काही असेल. म्हणजे मला काही त्याच्यामध्ये कॉमेंट नाही करायचं. पण ज्या प्रकारे शहरीकरण इंद्रायणीच्या पल्लीकडे सुद्धा वाढतंय, पुढचे 10-15-20 वर्षामध्ये एक नवीन शहर निर्माण होतोय ते सांगायला काही अतिशयोक्ती ठरणार नाही. आणि त्यावेळी हा आपला जे भाग आहे चिखली कुदलवाडीचा तो एक प्रकारे त्या संपूर्ण एरियाचा सेंटर भाग असणार आहे. आणि म्हणून हे जे मोठ्या प्रमाणात जे काही आपला याच्यामध्ये आपण हे करू शकलो ते पुढची भविष्याची टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीने खूप चांगला राहणार आहे. असाच एक आपण सेंटर पुनवडेमध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय. जे की आधी कचरा डेपो होता त्याला आपण DP मध्ये आता सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलाय. बिकॉज पुनवडे आणि त्याच्या पल्लीकडचा पण संपूर्ण भाग खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. जे आज रोजी आपण PMRD म्हणतोय पण उद्या एक नवीन सिटी तो PCMC मध्ये बाहेर असो ते काही वेगळा मुद्दा, तो शासनाचा निर्णय, माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निर्णय. पण तो अगेन तो एक भाग मोठ्या प्रमाणात होतो. तर असा एक मागची संकल्पना अशी होती की कसा एक सेंटर क्रिएट करायचं विच कॅन बिकम जॉब क्रिएटिंग सेंटर बट नॉट जॉब क्रिएटिंग टू द एक्सटेंट की काही इलिगल बिझनेस चाललाय, काही भंगारचा बिझनेस चाललाय. आता ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर संपूर्ण जगभरात आपले जे आहे, भारत इज द मेन सेंटर फॉर GCCs. H1B विजा जे आता US मध्ये सगळा प्रॉब्लेम आहे, GCC अजून आपल्याकडे वाढणार आहे. So at that point of time, Pimpri Chinchwad should be ready to be a destination for global capability centers, and I think with this thing we can become that destination. And so I think that is the whole answer. आगे की सोच है सर आपकी और इसीलिए PCMC हमेशा ही आगे रहा है. मे इट कम्स टू उद्योग नगरी, कामगार नगरी, स्मार्ट सिटी आणि आता मेट्रो सिटी. मला वाटतं प्रत्येक ठिकाणी पिंपरी चिंचवडकर जे आहेत ते आता ते अभिमानाने पुढे जात आहेत. पण आता मला वाटतं प्रत्येक शहर जे असतं ते आपली एक्सटेंडेड फॅमिली असते आणि जेव्हा आपण आपलं घर सोडून दुसऱ्या घरी जातो तेव्हा अर्थात फार इमोशन्स आपल्या मनात सुरू असतात, खूप घालमेल होत असते जीवाची. आणि पिंपरी चिंचवडकरांचं इतकं प्रेम आहे तुमच्यावर की आज प्रत्येक जण तुमच्यासाठी उभा आहे. आय वॉन्ट टू नो की इथून जाताना तुम्ही काय घेऊन जाताय पिंपरी चिंचवडकरांकडनं? बऱ्याच काही गोष्टी आहे. 3 वर्षाचा कार्यकाळ माझ्या स्वतःचा पर्सनल प्रोफेशनल ग्रोथसाठी पण खूप इम्पॉर्टंट होता. आय थिंक खूप एक स्टीप लर्निंग कर्व आहे. मी नेहमी म्हणतो जे मागचे 10 वर्ष आणि इकडचे 3 वर्ष दॅट इज लाईक same what I could learn in those 10 years and what I learned in these 3 years. Wow. तो पॉलिटिक्सला हँडल करण्याचा मुद्दा असो, फायनान्सेसच्या संदर्भातला फायनान्स उभं कसं करायचं, वेगवेगळे काय मार्ग असू शकतात, इन्फ्राचा मुद्दा असो, डिजिटल डेटा टेकचा मुद्दा असो. आय थिंक आय हॅव ग्रोन पर्सनली क्वाईट अ लॉट अँड दॅट विल बी वन म्हणजे कायमची माझ्यासाठीचा एक हे असणार आहे जे काही पुढे 100% वापरायला येणार आहे. खूप लहान सहान कॉन्सेप्ट आहे. हरित सेतूमध्ये जे काही आपण करू शकलो आय थिंक ते माझे सोबत म्हणजे माझे रिटायरमेंट पर्यंत राहणार आहे. बिकॉज तो एक सेन्स डेव्हलप झालाय की व्हॉट इज दी सोल्युशन फॉर ट्रॅफिक कंजेशन. इज इट ओनली टू कीप वाइडनिंग द रोड्स? इट इज नॉट. तो ते म्हणजे आता मला बोर नाही करायचं, सर्वांना उशीर पण झाला आपलं.
पण ती जी एक सेन्स डेव्हलप झाली ते मला वाटतं माझ्या सोबत 100% पुढे पण सुरू राहणार आहे. बरेच काही आपण काम करू शकलो. संगीताताई बसले, भोसले साहेब बसले, PWDचे साठी मी जे काही इथे आल्यानंतर ऑलरेडी एक प्रकारे एक इकोसिस्टम होता, माझ्यासाठी व्यासपीठ होती, म्हणून आम्ही त्यांच्या सोबत इतर सर्वांच्या सोबत पर्पल जल्लोष म्हणा, दिव्यांग भवन म्हणा, त्याची सुरुवात करू शकलो. तर दॅट सेन्स ऑफ एक्सेसिबिलिटी विल ऑलवेज कॅरी विथ मी. विच एव्हर थिंग आय विल डू, आय थिंक आय विल ऑलवेज रिमेंबर की एक्सेसिबिलिटीमध्ये जे काही आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण काय 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 करू शकतो. बरंच काही आहे. पिंपरी चिंचवड इज अ व्हेरी व्हेरी डायनेमिक सिटी. सचिन आणि सांगडे साहेबांनी आता बोललो, माझं खूपच भांडण झालंय दोघांच्या सोबत खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवर. पण आज पण सकाळी कोणीतरी म्हणत होता की मतभेद राहतात पण मनभेद राहत नाही, आणि तो मला वाटतं या शहराचं एक वैशिष्ट्य आहे. इव्हन पॉलिटिक्स मध्ये सुद्धा किती पण हे राहिला, मला वाटतं शहराच्या विकासाच्या वेळी लोक एकत्रित येतात, आणि म्हणून पिंपरी चिंचवड जे आज रोजी एक शहर म्हणून जे उभं आहे, एक प्रकारे बरेच गोष्टींमध्ये आपला एक एक्झाम्पल आहे. तो बरेच वर्षापासून, बरेच दशकापासून जे काही आपले चांगले या शहरामध्ये करण्यात आलेला, तो टाउन प्लॅनिंगचा मुद्दा असो, वेगवेगळे जे काही मुद्दे आहेत, त्याचाच आज आपला इफेक्ट आणि इम्पॅक्ट आणि रिझल्ट आपल्याला म्हणजे इथे दिसतंय. आणि तो सातत्याने आत्ता पण सुरू आहे. सातत्याने त्याच्यामध्ये भरीव म्हणजे टाकली जाते. आपले लोकप्रतिनिधी असतील, आमदार साहेब इथे बसले, इतर आपले आमदार असतील, किंवा एखादा नवीन ऑफिसर आला, कमिशनर आला, तर मला वाटतं ते संपूर्ण इकोसिस्टम इज ड्रायव्हिंग टुवर्ड्स दॅट डायरेक्शन. पण सर, हे कायम तुमचं माहेर असणार आहे, त्यामुळे तुम्हाला कधी वाटलं की परत यावं आणि परत इकडे आपल्या लोकांमध्ये जरा वेळ घालवावा, तर प्लीज परत या. आता मी कारण रेडिओ जॉकी असल्यामुळे रॅपिड फायर राऊंड शिवाय तर तुम्हाला सोडणार नाही. सो यू हॅव टू बी रेडी फॉर दॅट. ओके, आर यू अर्ली मॉर्निंग पर्सन और लेट नाईट पर्सन? अर्ली मॉर्निंग. अर्ली मॉर्निंग. माउंटेन्स और बीचेस? माउंटेन्स. वन वर्ड योर स्टाफ युजेस फॉर यू. एक वर्ड जो तुमचा स्टाफ तुमच्यासाठी वापरतो. काही लोक आहे इथे, ते प्रांजल सांगू शकते माझ्यापेक्षा जास्त चांगलं. एनीवन वॉन्ट्स टू नाही माहिती, से समथिंग? नाही माहिती मला. नाही माहिती. ओके, आता ते मी नंतर जाणून घेते आणि मग सांगते. ओके, जर तुम्ही कमिशनर नसला असता तर तुम्ही काय असला असता? मी ट्रॅव्हलिंग मध्ये काहीतरी केलं असतं, किंवा जर्नलिस्ट. आय थिंक दीज आर द टू थिंग्स दॅट आय वॉज व्हेरी सिरियसली कन्सिडरिंग व्हेन आय वॉज मूव्हिंग फ्रॉम US. ओके. सो आय लव्ह ट्रॅव्हलिंग अँड आय स्टील फील. तुमच्या पायाला तशी भिंगरी लागलीच आहे, तुम्हाला तशी या शहरातनं त्या शहरात जावंच लागतंय आता. ओके, एक जर का मी म्हणाले की तुमच्या आयुष्याला जर का आपण एखाद्या मूवीचं टायटल दिलं तर ते कुठलं असेल? स्वदेश. ओ. अ कोट यू लिव्ह बाय. एक मंत्रा ज्यावर तुम्ही आयुष्य जगता. नाहीये तसं असं माझं. असं नाहीये सर, आम्ही तुमच्याकडे बघून शिकतोय. ओके, आणि आज मला वाटतं की तुमच्याकडे बघून यंग पिढी देखील खूप घडती आहे, शिकती आहे. आराध्याने मध्ये येऊन स्पीच दिलं आणि सांगितलं की तिने कसं सगळ्यांना तुम्ही इन्स्पायर करताय. तर आजच्या पिढीला तुम्ही काय मेसेज द्याल ज्यांना आयुक्त बनायचं आहे? एकच आहे की आयुक्त कशासाठी बनायचं आहे, तो थोडासा कारण एक क्लिअर असलं पाहिजे. ती आराध्या आता खूप लहान आहे. लहानपणी असताना आपल्याला बरंच काय काय वाटतं. तुम्हाला काय बनायचं होतं लहानपणी? मला अजिबात सिव्हिल सर्व्हंट बनायचं नव्हतं. माझ्या डोक्यात पण कधी नव्हतं. माझे वडिलांना वाटायचं करायचं. त्यांनी माझ्याकडून 4th इयर मध्ये UPSCचा फॉर्म सुद्धा भरून घेतलं होतं, जे मी द्यायला गेलो नाही आणि त्यांना सांगितलं की दिलं. बिकॉज मला US जायचं होतं. माझा MS मध्ये ऍडमिशन झालं होतं आणि मला 2 महिन्याच्या नंतर US जाणार होतो, म्हणून UPSC कशासाठी द्यायचं तो सगळा प्रश्न होता. तर आराध्याला जे आता आज वाटतंय ते आपल्याला बरंच काय काय वाटतंय, पण हळूहळू जेव्हा थोडी परिपक्वता येत आहे तर पालकांचा खूप मोठा इम्पॉर्टंट रोल आहे की मुलांना तो फॅसिलिटेटिव्ह एन्व्हायरमेंट देणे, की त्यांना कळलं पाहिजे की नेमकं त्यांना लाईफमध्ये करायचं काय. बरेच वेळा पालक मुलांचं चांगलंसाठी म्हणजे मुलांचं चांगलं व्हावं म्हणून स्वतःचे ड्रीम सुद्धा काही वेळा पुश करतात. त्याच्यामध्ये त्यांचा काही दोष नाहीये, म्हणजे ते कोणी पण पालक मुलांचा वाईट
हे करू शकत नाही, तो पण आहे. पण तसं करताना आपल्या मुलांची नेमकं आवड कशामध्ये आहे, त्याचा एक स्किल कशामध्ये आहे, त्याला तो फॅसिलिटेटिव्ह एन्व्हायरमेंट दिलं पाहिजे जेणेकरून तो ठरवू शकणार आहे. माझा तो प्रोसेस होता. इंजिनियर होतो, MS केला, सगळं केलं, US ला गेलो. US ला गेल्यानंतर असं कळालं की आपला या देशामध्ये जमणार नाही, आपल्याला भारतात जावं लागणार आहे. म्हणून दॅट वॉज अ प्रोसेस फॉर मी अँड दॅट इज वाय आय एम नाव व्हेरी शुअर ऑफ द फॅक्ट दॅट वाय आय एम इन सिव्हिल सर्व्हिस. तो त्याच्यामध्ये मला म्हणजे क्लॅरिटी आहे दॅट वाय आय एम इन सिव्हिल सर्व्हिस. तो क्लॅरिटी एक असणं गरजेचं आहे. फक्त तेवढाच मी जे काही सगळे आपले युथ आहे त्यांना तेवढाच एक सांगणार आहे की नेमकं कशासाठी तुम्हाला सिव्हिल सर्व्हिस करायचं. म्हणजे आई म्हणताय, बाबा म्हणताय, कोणीतरी मित्र मंडळी तिकडे गेली आहे, किंवा खूप चांगलं असं वाटतंय की गाडी आहे, असं आहे, तसं आहे. These all will, vanish within 1 to 3 years. Correct. Then what you do has to be very, very firmly rooted into your basic desire of why you wanted to come in the service at the first place. Superb. So I think खूप छान मेसेज त्यांनी आपल्या येणाऱ्या पिढीला दिलाच आहे. तो मैं कहूंगी कि हार हो जाती है जब मान लिया जाता है. हार हो जाती है जब मान लिया जाता है. जीत तब होती है, जीत तब होती है जब ठान लिया जाता है. और आपने ठान लिया था कि आप लोगों के दिल जीत लोगे, और इसलिए पिंपरी चिंचवड के लिए आप हमेशा से ही किंग रहे हो, किंग रहोगे. थँक्यू फॉर टॉकिंग टू मी सर. आज मला वाटतं ह्या निमित्ताने एक वेगळी बाजू देखील आयुक्तांची आपल्याला समोर दिसली आहे. आणि यू ॲज अ पर्सन, म्हणजे तुम्ही आयुक्त म्हणून तर खूप कमाल आहातच, पण एक माणूस म्हणून तुम्ही किती उत्तम आहात हे आज आम्हाला आमच्या ह्या मुलाखतीमधनं कळालं आहे. सो खूप खूप धन्यवाद फॉर गिव्हिंग मी टाइम. थँक्यू सो मच.